झाली आहे, त्यामुळे अवघा महाराष्ट्र सध्या चिंब होणार असल्याचं कळतंय। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे अंदाज आहे आणि हा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पश्चिम मराठवाडा, महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये विदर्भात ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। काही दिवसांपासून उष्णता कमालीची वाढली आहे। सध्या तापमान 37 अंशांवर गेलेलं आहे। उन्हाच्या तडाख्याने अंगाची काहिली होतीये। तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढलेला आहे, त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे। सरकारी रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुसज्ज असा उष्माघात कक्ष देखील तयार केलेला आहे। उन्हाचा तडाखा आणि पाणी टंचाईमुळे मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी यंदाही अडचणीत आहे। अनेक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या वाळलेल्या मोसंबीच्या झाडावर कुऱ्हाड चालवली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अनेक शेतकऱ्यांवर मोसंबी बाग तोडण्याची वेळ आली आहे। सोलापूरमध्ये मंगळवारी तापमानाने उच्चांक गाठलाय। सोलापूरमध्ये 42.8 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। तर वाढत्या तापमानामुळे आता नागपूरकर हैराण झालेले आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन करत आहे। तर धुळ्यामध्ये 42.5 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। हे गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं होत आहे। यामुळे आता धुळेकरांना चांगले चटके सहन करावे लागत आहे। पुढील काही दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। धुळ्यात वाढत असलेल्या तापमानाचा परिणाम धुळेकरांच्या शरीरावर होताना दिसतोय। वाढत्या तापमानामुळे नागरिकांना डिहायड्रेशन सारखे त्रास उद्भवत आहेत, त्यामुळे आता नागरिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। नागरिकांना विनाकारण उन्हामध्ये न जाण्याचं आवाहन देखील आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे। नाशिक शहरातलं सिग्नल दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान बंद राहणार आहे, कारण वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलाय। शहरातील 48 पैकी 30 सिग्नल बंद असेल, तर मुख्य मार्गावरील अत्यावश्यक 18 सिग्नल मात्र सुरू असतील। खासगी बस चालकांना मद्यधुंद अवस्थेमध्ये बस चालवत सध्या रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या वाहनाला धडक दिली आहे। सदर खासगी बस एका खासगी कंपनीची भाड्यावर देण्यात आलेली होती। सुदैवाने बसमध्ये कोणते प्रवासी नव्हते, त्यामुळे दुर्घटना टळली। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेनंतर दारूच्या अतिसेवनामुळे चालकाचाही मृत्यू झाला। उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलाय। दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावरती कोसळल्यानं नागरिक धास्तावले। उल्हासनगर अग्निशमन दल आणि जिल्हा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि माती हटवण्याचं काम केलं जात आहे। वसई विरार शहरामध्ये कडाक्याच्या उन्हानं नागरिक धास्तावलेले आहेत, हैराण झालेले आहेत। शहरामध्ये डासांचा उपद्रव वाढलेला आहे। नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतोय। शहरातील सांडपाणी वाहून नेणारे नाले गटारी तुंबलेली आहेत, त्यामुळे आता डासांची उत्पत्ती वाढते। या वाढत्या दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे डासांचे देखील आजार होण्याची भीती व्यक्त केली जाते। तिकडे राजगुरुनगरमध्ये महाविद्यालयीन तरुणीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आली। या निषेधार्थ कॅन्डल मार्च निघालाय। ओळखीचा फायदा घेऊन नवनाथ मांजरे या नराधमानं 17 वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावर तिचे अत्याचार करत हत्या केलेली आहे। पोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी कॅन्डल मार्च निघालाय। बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा फटका वीटबत्ती व्यावसायिकांना देखील बसतोय। मातीच्या विटांऐवजी आता चिरांच्या विटा आणि सिमेंट ठोकळ्यांना मागणी वाढली आहे, त्यामुळे वीटभट्टी व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडलाय। मातीच्या विटांना आता फक्त 20% मागणी आहे, त्यामुळे आता हा व्यवसाय डबघाईला आलाय। यवतमाळ शहराला 3 मजुरांचा दालमेल मशीन अंगावरती पडून मृत्यू झालेला आहे। यामध्ये 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले। जखमींना उपचारासाठी सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। एरंडोलच्या माळपिंपरी गावातील युवक वाढदिवस साजरा करत असताना काही गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केलेली आहे। या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झालाय। पोलिसांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल न करता तक्रारदारांना हाकलून लावलं असा आरोप आहे। याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देत दोषींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होते। विजेचा झटका लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे। मोहोळच्या शेटफळमध्ये ही घटना घडली आहे। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप सुद्धा सध्या तरी केला जातो, त्यामुळे महावितरणच्या कार्यालयाबाहेर मृतदेह ठेवण्यात आलेला आहे। विजेच्या झटक्यानं एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी झाले। संतप्त जमावाला शांत करण्यासाठी आमदार राजू खरे घटनास्थळी दाखल झाले। इंदापूरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली। 21 जागांसाठी तब्बल 600 अर्ज दाखल झाले। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा घेण्यात आला। कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मतदान होणार की निवडणुका बिनविरोध होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे।
धाराशिव जिल्ह्यातील सरपंच पदासाठी महिलांचे आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे आणि त्यासाठी तालुका प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते आहे। ग्रामविकास विभागानं प्रसिद्ध केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार पुढील 5 वर्षांसाठी सरपंच पदांचे जिल्हानिहाय आरक्षण निश्चित झालेले आहे।